हॅलो ऑल, ज्ञानदीपच्या UPSC मेन्स क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज गव्हर्नन्स आणि सोशल इश्यूजचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर हा क्वेश्चन नंबर 3 आहे आपल्या या सिरीज मधला. तर क्वेश्चन सेज की वेलफेअर इज द कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे, वेलफेअर हे काय आहे? वेलफेअर हे कॉन्स्टिट्यूशनने मॅन्डेट केले गव्हर्नमेंटला किंवा स्टेटला. ॲज पर अवर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स DPSP प्रमाणे वेलफेअर हे स्टेटला मॅन्डेटेड आहे. तर आपल्याला हा पार्ट 1 ऑफ द क्वेश्चन आहे. तर पार्ट 1 ऑफ द क्वेश्चन आहे हा आपल्याला जस्टिफाय करायचा आहे. आपल्याला सांगायचंय की कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स प्रमाणे वेलफेअर हे मॅन्डेटेड आहे DPSP प्रमाणे. तर सेकंड पार्ट ऑफ द क्वेश्चन काय म्हणतो की इल्युसिडेट इन द लाईट ऑफ फ्रीबीज. ठीक आहे, फ्रीबीजचं जे डिस्कशन चालू आहे, सुप्रीम कोर्टमध्ये जी केस चालू आहे किंवा खूप सारे एडिटोरियल्स ह्या टॉपिकवर येत आहेत. तर इन द लाईट ऑफ फ्रीबीज आपल्याला डिस्कस करायचंय जे वेलफेअर मॅन्डेट आहे, ज्या स्कीम्स आहे, ज्या जसं मोफत शिक्षण आहे, हेल्थ सर्व्हिसेस आहे, हे फ्रीबीज मध्ये येतं का? किंवा काही स्टेट्समध्ये जसं आपल्याला माहिती आहे तमिळनाडूमध्ये एक मिक्सर, कुकर किंवा सायकल्स या सगळ्यांचं वाटप होतं इलेक्शनच्या आधी. तर हे सगळं वेलफेअरिझम आहे का? हे सगळं वेलफेअर मॅन्डेट फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन आहे का? तर या दोन्हीमधलं डिस्टिंक्शन आपल्याला या क्वेश्चन मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर तुमचं जे पूर्ण डिस्कशन आहे ह्या क्वेश्चन मधलं दॅट शुड बी इन लाईन विथ द इश्यू ऑफ फ्रीबीज. फ्रीबीजला सेंटर ठेवूनच तुमचं क्वेश्चन पार्ट 1 ऑफ द क्वेश्चनचं डिस्कशन व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर हा कुठल्या पार्टचा, कुठल्या सिलेबसचा पार्ट आहे? दॅट इज गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन आणि इश्यूज अरायझिंग. ठीक आहे, गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि ज्या स्कीम्स आहेत त्यामुळे कुठले इश्यूज अराईज होतात, जसं फ्रीबी पण हा एक इश्यू आहे. ठीक आहे, तर सिलेबसच्या या पार्ट मधला हा क्वेश्चन आहे. तर आपण आन्सर बघूया याचं कसं असायला हवं. तर आपल्या आन्सरने आपण आता 2 प्रकारे इंट्रोड्यूस करू शकतो. फर्स्ट आहे की आपण फ्रीबीला डिफाईन करू शकतो. फ्रीबी काय असतं? अशी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जी मोफत देण्यात येते. ठीक आहे, ज्याच्यासाठी कुठलाही चार्ज आकारण्यात येत नाही फ्रॉम गव्हर्नमेंट. आणि दुसरं आपण करंट अफेअर्सचा कंटेक्स्ट या क्वेश्चन मध्ये देऊ शकतो. जी सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे, सुप्रीम कोर्टने रिसेंटली काय सांगितलंय की फ्रीबीज जे आहेत, जे तुम्ही मोफत वाटप करताय काही वस्तूंचं किंवा सर्व्हिसेसचं, वर्सेस जे वेलफेअर मॅन्डेटेड गोष्टी आहेत जसं फ्री हेल्थ, फ्री एज्युकेशन, ह्या दोन्हीमध्ये डिस्टिंक्शन असायला पाहिजे. ठीक आहे, पण ऍट द सेम टाइम कॅन्डिडेट्स अँड पॉलिटिकल पार्टीज ॲज पार्ट ऑफ इलेक्शन कॅम्पेन्स मध्ये जे प्रॉमिसेस करतात की आम्ही मे बी इलेक्ट्रिसिटी फ्री देऊ, आम्ही मोफत एज्युकेशन देऊ, आम्ही हेल्थ केअर सर्व्हिसेस फ्री करू, तर यावरतीही हे कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट फुलफिल करण्यासाठी आणि याचं प्रिव्हेन्शन पण होऊ शकत नाही. मग आपण फ्रीबीज आणि हे वेलफेअर रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहे यामध्ये कसा बॅलन्स आणू शकतो आणि दोन्हीमधला फरक आपण कसा समजून घेऊ शकतो, हे सुप्रीम कोर्टने म्हटलंय की त्याची आता सध्या गरज आहे. तर हा करंट अफेअरचा कंटेक्स्ट तुम्ही देऊ शकता या क्वेश्चन मध्ये, इंट्रोडक्शन मध्ये. तर 2 प्रकारे या क्वेश्चनला इंट्रोड्यूस आपल्याला करता येऊ शकतो. ठीक आहे, तर जो क्वेश्चनचा पार्ट 1 आहे तो काय म्हणतोय की वेलफेअरिझम इज अ मॅन्डेट ऑफ DPSP. तर आपल्याला काही यामध्ये DPSPचे स्पेसिफिक प्रोव्हिजन्स मेन्शन करायला पाहिजे, काही आर्टिकल्स मेन्शन करायला पाहिजे ज्यामध्ये सांगितलंय की वेलफेअर इज अ मॅन्डेटेड बाय कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये सगळ्यात आधी काय, पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये DPSP मेन्शन केलंय. ठीक आहे, तुम्ही यामध्ये जितके जास्त कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, जितके आर्टिकल्स लिहाल तेवढं तुमचा आन्सर खूप कंटेक्च्युअल आणि रेलेव्हंट होणार. ठीक आहे, आर्टिकल 38 मध्ये काय म्हटलंय की सोशल ऑर्डर आणि प्रमोशन ऑफ वेलफेअर ही स्टेटची ड्युटी आहे. ठीक आहे, आणि स्टेटने काय करायला पाहिजे, इनइक्वालिटी कमी करणे, ऍट द सेम टाइम रिसोर्स डिस्ट्रीब्युशनचं जे फेअरनेस आहे, ठीक आहे, ते इन्शोर करणे, गुड हेल्थ, गुड एज्युकेशन एन्शोर करणे, हे अकॉर्डिंग टू आर्टिकल 39, आर्टिकल 41 ह्या आर्टिकल्स मध्ये हे सगळं सांगितलंय. यातून आपल्याला काय दिसून येतं की कॉन्स्टिट्यूशनने सांगितल्याप्रमाणे स्टेटला वेलफेअरिझम अडॉप्ट करावंच लागणार. ठीक आहे, आर्टिकल 21A, आर्टिकल 45 हे काय सांगतात, राईट टू एज्युकेशन. ठीक आहे, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हे प्रोव्हाइड करणं स्टेटची ड्युटी आहे. आर्टिकल 47 सांगतं की न्यूट्रिशन आणि हेल्थ, चांगलं न्यूट्रिशन आणि हेल्थ एन्शोर करणं, पब्लिक
हेल्थ इम्प्रूव्ह करणं ही स्टेटची ड्युटी आहे. तर पार्ट 1 ऑफ द क्वेश्चन जो आहे वेलफेअर इज अ कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट अशा प्रकारे आपण एक्सप्लेन केला. आता सेकंड पार्ट काय आहे की फ्रीबीज. आपल्याला फ्रीबीज आणि वेलफेअर मेजर यामध्ये डिस्टिंक्शन करायचंय, राईट. तर फ्रीबीज काय आहे की देर हॅज टू बी सम डिस्टिंक्शन. असं नाहीये की तुम्ही प्रत्येक गोष्ट मोफत वाटत गेले म्हणजे वेलफेअरिझमचं जे तुमचं मॅन्डेट आहे ते फुलफिल झालं. मग आपल्याला डिस्टिंक्शन करायला पाहिजे कुठल्या गोष्टींमध्ये. कधी कधी ज्वेलरी, इलेक्शनच्या आधी मोफत ज्वेलरीचं वाटप, टेलिव्हिजन सेट्स हे सगळं वाटण्यात येतं. तर टेलिव्हिजन सेट, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स जसं लॅपटॉप, मोबाईल्स हे सगळं वाटतात काही पॉलिटिकल पार्टीज. तर हे आहे का वेलफेअर मॅन्डेट? याचे कुठलेही लॉंग टर्म बेनिफिट्स आपल्या सोसायटीला होणार आहे का ह्या सगळ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स एक्सेट्रा हे सगळं वाटप करून? तर सुप्रीम कोर्टने म्हटले की हे डिस्टिंक्शन करणं खूप गरजेचं आहे ह्या सगळ्या प्रोडक्ट सर्व्हिसेसमध्ये. आणि जसं फ्री एज्युकेशन, फ्री हेल्थ वगैरे यांच्यामध्ये डिस्टिंक्शन करणं. दुसरं काय आहे की प्रॉमिस ऑफ फ्री कोचिंग. ठीक आहे, फ्री कोचिंग जसं व्हल्नरेबल सेक्शन ऑफ द सोसायटी आहे, जसं विमेन आहे, SC ST OBCs आहे, ह्या पॉप्युलेशनसाठी जर का काही फ्री कोचिंग फॉर इंजिनिअरिंग, मेडिकल एंट्रन्सेस, फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एंट्री हे जर प्रोव्हाइड करत असतील तर हे एका प्रकारचं वेलफेअर आहे. आणि आपल्याला याचं आणि दुसऱ्या फ्री व्हाईट गुड्स यामध्ये डिस्टिंक्शन करणं खूप गरजेचं आहे. तर सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन्स दिल्यात आपल्याला या सेम केसमध्ये की कुठल्या कुठल्या गोष्टी वेलफेअर मेजर्स म्हणून, कुठल्या गोष्टी कॅनॉट बी टर्म्ड ॲज फ्रीबीज. तर हे डिस्टिंक्शन जे आपण म्हटलो करायचे आपल्याला, तर यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टने थोडा गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलाय की कुठल्या गोष्टी कॅनॉट बी टर्म्ड ॲज फ्रीबीज. जसं फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आहे, पॉवर्स आहे, सबसिडीज ऑन पॉवर. आपण बघतो की इलेक्ट्रिसिटी सबसिडीज दिली जाते ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी, सीड्स देतात, फ्री सीड्स, फ्री फर्टिलायझर्स देतात फॉर द पुअरर ॲग्रिकल्चरल फार्मर्स. तर ह्या ज्या आहेत दिस कॅनॉट बी टर्म्ड एज फ्रीबीज. ठीक आहे. ॲट द सेम टाइम युनिव्हर्सल हेल्थ केअर, ड्रिंकिंग वॉटर, फ्री इलेक्ट्रिसिटी अप टू सम युनिट्स. ठीक आहे, फ्री इलेक्ट्रिसिटी अप टू सम युनिट्स. असं नाही आहे की पूर्णपणे इलेक्ट्रिसिटी फ्री दिली, दॅट इज अ फ्रीबी, राईट. दॅट इज अ फ्रीबी. तुम्ही सगळ्या सेक्शन ऑफ द पॉप्युलेशनला जे लोक अफोर्ड करू शकतात त्यांनाही जर का तुम्ही इलेक्ट्रिसिटी फ्री दिली तर काय आहे, वेस्टेज आहे रिसोर्सेसचं गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे. तर नीडी सेक्शनसाठी जर काही मिनिमम युनिट्स फ्री दिले तर दॅट कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज फ्रीबी. ठीक आहे. आणि फ्रीबीजचा काय आपल्याला प्रॉब्लेम आहे ते वी हॅव टू डिस्कस की वाय फ्रीबी शुडंट बी गिव्हन. ते काय करतात फ्रीबीज? इट पुट्स निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन फिस्कल स्टेट ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे. जी फिस्कल पोझिशन आहे, आर्थिक तुटवडा निर्माण करतं. कसं होतं की क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर जी आहे ती पुअर होते. म्हणजे तुमच्याकडे जे लिमिटेड रेव्हेन्यू अवेलेबिलिटी आहे ते तुम्हाला कुठे स्पेंड करायचंय, सोशल सेक्टर डेव्हलपमेंट, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, यामध्ये तुमच्याकडे जो थोडासा रेव्हेन्यू आहे जो तो तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे, पण तो कुठे होतो? फ्री बीज मध्ये इन्व्हेस्ट होतो. तर त्यामुळे काय होतं की क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर पुअर होतं. क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर पुअर होतं. आणि ह्या फ्रीबीज वाटप केल्याने जे नीडी आहेत, जे व्हल्नरेबल सेक्शन आहेत, जे डिसएडव्हान्टेज ग्रुप्स आहेत, त्यांचं काहीही एम्पॉवरमेंट होत नाही. ठीक आहे. खूप शॉर्ट टर्म बेनिफिट मिळतात. जर कम्प्युटर, मोबाईल किंवा मिक्सर किंवा ह्या सगळ्या गोष्टी दिल्याने काय होत आहेत, शॉर्ट टर्म गेन्स आहेत, पण ह्याचा लॉंग टर्म पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ह्या एम्पॉवरमेंटवरती होणार नाही. ठीक आहे. NK सिंग पॅनल जे आहे, 15 फिनान्स कमिशनचे हेड आहे, त्यांनी काय म्हटलंय, फ्रीबीज काय आहे, फिस्कल डिझास्टर आहे. ठीक आहे, फिस्कल डिझास्टर आहे. त्यानंतर काय होतं की कॉस्ट ऑफ फिनान्शिंग फ्रीबीज काय होतं, काही काही स्टेट्सचे आपण एक्झाम्पल बघूया. पंजाब, वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश यांसारख्या स्टेट्समध्ये काय झालंय, एक्सेसिव्ह फ्रीबी कल्चर तयार झालंय. ठीक आहे. पॉलिटिकल पार्टीज इलेक्शनच्या आधी पोल मॅनिफेस्टोजमध्ये ओव्हर प्रॉमिस करतात फ्रीबीजचं, आणि त्यामुळे एक्सचेकर वरती, गव्हर्नमेंट रेव्हेन्यूज वरती एवढा जास्त ताण पडलाय की दीज स्टेट्स कॅन
गो इन टू बँक्रप्सी. आपण श्रीलंकामध्ये बघितलंय काय सिनारिओ झाला, तर तसा सिमिलर सिनारिओ या स्टेट्सवरती येऊ शकतो. ठीक आहे. सगळ्यात जास्त एक्झाम्पल इथे दिले नोटोरियसली पंजाबची इलेक्ट्रिसिटी सबसिडी जी आहे ती टोटल रेव्हेन्यूच्या 16% आहे, राईट. तर 16%चं वेस्टेज होत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ऍग्रिकल्चर सेक्टरला एक्सेसिव्ह फ्री इलेक्ट्रिसिटी दिल्यामुळे पंजाबमध्ये दुसरे पण इश्यूज आहेत, जसं एक्सेसिव्ह ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन किंवा जो क्रॉपिंग पॅटर्न आहे व्हीट आणि राईस कडे जो स्लिप झालाय, व्हीट आणि राईस कडे एक्सेसिव्हली झुकला आहे त्यांचा क्रॉपिंग पॅटर्न. तर हे सगळे इश्यूज ज्यामुळे सेकंडरी इश्यूज पण जनरेट होतात. तर ऍग्रिकल्चर सेक्टरला बेनिफिट एका पॉईंट पर्यंत होतं, पण एक्सेसिव्हली दिल्यामुळे काय होतात दुसरे इश्यूज निर्माण होतात. तर सुप्रीम कोर्टने काय ऑब्झर्व केलंय, सुप्रीम कोर्टने काही कडव्या शब्दांमध्ये फ्री बी कल्चरची निंदा केली, ज्यामध्ये ते म्हणतात की फ्री बी मेक्स पीपल लेझी, राईट. तुम्ही सगळ्या गोष्टी जर फ्री द्यायला लागल्या तर लोक त्यासाठी काम करणं थांबवतात. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं करप्ट प्रॅक्टिसेस पण डेव्हलप होतात, राईट. मतदारांना काय टेम्पररी थोड्याफार प्रमाणात इमिडिएट फ्युचरमध्ये काही बेनिफिटसाठी त्यांच्याकडनं वोट्स घेतले जातात आणि लॉंग टर्म गव्हर्नन्स जे आहे ते अफेक्ट होतं फ्री बीजमुळे. दुसरं महत्वाचं काय आहे की लेवल प्लेइंग फील्ड जे आहे, म्हणजे रुलिंग पार्टी असू देत किंवा अपोजिशन आणि दुसऱ्या इतर ज्या पार्टीज आहेत यांना जेव्हा नेक्स्ट इलेक्शन येतं तेव्हा प्रत्येकाला एक लेवल प्लेइंग फील्ड मिळायला पाहिजे. पण जी रुलिंग पार्टी आहे तिच्याकडे ऍडिशनल ऍडव्हान्टेज काय होतं की इट इज कंट्रोलर ऑफ द बजेट ते कंट्रोल करतात. आणि फ्री बी मध्ये काय होतं की जे ऑलरेडी बजेट आहे बजेटच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड जाऊन काही फ्री बीज दिले जातात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की जे इन्फ्लुअन्स आहे वोटर्सचा वोटरवरती इन्फ्लुअन्स होतो रुलिंग पार्टीचा आणि लेवल प्लेइंग फील्ड दुसऱ्या बाकीच्या पार्टीसाठी राहत नाही. ओके. सो वोटर इन्फ्लुअन्स होतो आणि वोटर्स त्यामुळे काय करतात पब्लिक मेमरी खूप शॉर्ट आहे, त्यामुळे शॉर्ट साइटेडनेस थोड्याशा बेनिफिटकडे बघून लोक मतदान देतात आणि यामुळे काय होतं की रुलिंग पार्टीला जास्त बेनिफिट मिळतं ओव्हर दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीज, ओव्हर अपोजिशन. तर हे सगळे जे इकॉनॉमिक आणि डेमोक्रेसीला जे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात फ्री बीजचे हे आपण कन्सिडर केलेत. पण आता यामध्ये आपल्याला काय वे फॉरवर्ड आहे, आपण ह्या इश्यूच्या कसं बाहेर येऊ शकतो. सगळ्यात आधी तर डिस्टिंक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. जसं फ्री सायकल्स दिल्या फिमेल स्टुडंटसाठी तर काय आहेत ते फ्री बी आहे की कन्झ्युमर गुड आहे की वेलफेअर मेजर आहे, हे आपल्याला विल इट बी कन्सिडर एज अ फ्री बी और अ वेलफेअर मेजर हे आपल्याला डिस्टिंक्शन करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण फ्रीच्या सायकलमुळे काय होणार की विमेनच्या एज्युकेशन आणि एम्पॉवरमेंटला हेल्प होते, पण ऍट द सेम टाइम ते काय होणार की एक वेस्टेज ऑफ गव्हर्नमेंट रेव्हेन्यू आहे. तर आपल्याला त्यासाठी स्टडी करणं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी की काय आउटकम्स येत आहेत, जे फ्री सर्व्हिसेस आहेत फ्री प्रोडक्ट्स आहेत यांचं गव्हर्नमेंट जेव्हा याचं डिस्ट्रीब्युशन करते तर त्याचा आउटकम काय आहे, किती पॉझिटिव्ह आउटकम आणि किती लॉंग टर्म आउटकम येत आहेत त्याचं स्टडी करणं खूप गरजेचं आहे. यामुळे आपल्याला काय करता येऊ शकतं की कुठली गोष्ट फ्री बी आहे आणि कुठले वेलफेअर मेजर आहे यामध्ये डिस्टिंक्शन करता येऊ शकतं. दुसरं महत्वाचं काय आहे फिस्कल पोझिशन. ठीक आहे. रेव्हेन्यू जो आहे तो खूप लिमिटेड आहे. आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये टॅक्स टू जीडीपी रेशो किती आहे 11.7% आहे. 11.7% आहे. नियर 5% ऑफ पॉप्युलेशन जे आहे ते टॅक्स पेईंग पॉप्युलेशन आहे. 5% ऑफ द पॉप्युलेशन. त्यामुळे रेव्हेन्यूची जी कमतरता आहे तर फिस्कल प्रुडन्स ठीक आहे तो फिस्कल प्रुडन्स एक्सरसाइज करणं आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करणं की फ्रीबीज दिल्यामुळे किती बेनिफिट आपल्याला मिळू शकतं आणि किती कॉस्ट आपल्याला बिअर करावी लागते एक्सचेकरला याचं जे अनालिसिस आहे हे आपल्याला करायला पाहिजे बिफोर गिव्हिंग फ्रीबीज. ठीक आहे. दुसरं महत्वाचं काय आहे रेग्युलेटरी मेकॅनिझम. ठीक आहे. एक मॉडेल ऍक्ट आपण घेऊन येऊ शकतो ज्या मॉडेल ऍक्ट प्रमाणे फ्रीबीजचं डिस्ट्रीब्युशन एका प्रपोर्शन पर्यंत लिमिट करता येऊ शकतं. त्यानंतर इलेक्शन कमिशन काय करू शकतं मॅनिफेस्टो स्क्रुटनी करू शकतं. ठीक आहे. एक्सेसिव्ह फ्री बीजच्या अगेन्स्ट मॅनिफेस्टो जो आहे तो
जाहीरनामा जो आहे पॉलिटिकल पार्टीचा तो आपल्याला स्क्रुटनाइज करता येऊ शकतो. ठीक आहे. तर कन्क्लूजन आपण कसं करणार की वेलफेअर मॅन्डेट आहे DPSP प्रमाणे. ठीक आहे. पण एक्सेसिव्ह फ्रीबीज काय करू शकतात की इंडियाच्या काही स्टेट्सला श्रीलंका टाईप फिनान्शियल डिझास्टरमध्ये झोकवू शकतात हे एक्सेसिव्ह फ्रीबीज. ठीक आहे. त्यामुळे वेलफेअरिझम आणि फ्रीबीज मध्ये डिस्टिंक्शन करणं खूप गरजेचं आहे आणि वी हॅव टू एक्सरसाइज अ कॉशन एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या पॉइंटला आपण एक्झॅक्टली म्हणू शकत नाही की फ्रीबीज देणं बरोबर आहे की चूक आहे, कारण त्याच्यावरती कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी नाहीये आणि सुप्रीम कोर्टमध्ये ही केस गेल्यामुळे काय झालेलं आहे, राईटली स्पॉटलाईट आलाय ह्या इश्यूवरती. ठीक आहे. आणि पब्लिक डिबेट आणि डिस्कशन जे ह्या इश्यूवरती होणं खूप गरजेचं होतं ते आता सुरू झालंय. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही कन्क्लूड करू शकता. आता क्वेश्चन नंबर 4 आहे. हा आहे SC/ST नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स यांचं जे कॉन्स्टिट्युशनलायझेशन झालंय त्यावरती आहे. तर क्वेश्चन काय म्हणतोय, mere constitutionalization does not ensure effective and efficient functioning of bodies. ठीक आहे. फक्त कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिल्याने इफेक्टिव्ह फंक्शनिंग होत नाही. कॉन्स्टिट्युशनलायझेशन म्हणजे काय, या बॉडीजला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळालाय. ठीक आहे. आणि फक्त कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळाल्याने काय होतं की इफेक्टिव्ह आणि इफिशियंट फंक्शनिंग होऊ शकत नाही. एक्सप्लेन इन द लाईट ऑफ नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स. ठीक आहे. कुठल्याही बॉडीचं मेअर कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळाल्यामुळे फंक्शनिंग इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. आणि आपल्याला हे कुठल्या संदर्भात डिस्कस करायचंय, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट NC/ST आणि NC/ST. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, कुठले कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. आर्टिकल 338 जो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट प्रोव्हाइड करतो आणि आर्टिकल 338A जो NC/ST प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. हे आर्टिकल्स तुम्हाला मेन्शन करायला पाहिजे इंट्रोडक्शन मध्ये. पुढे आपण काय डिस्कस करणार आहे, तर क्वेश्चन मध्ये म्हटलं की मियर कॉन्स्टिट्युशनलायझेशन डज नॉट हेल्प, बट कॉन्स्टिट्युशनलायझेशन मुळे काही बेनिफिट्स पण होतात ह्या बॉडीजला, ते पण आपल्याला डिस्कस करायला पाहिजे आन्सर मध्ये. तर आपण काय बघितले, आपण बघूया की काय बेनिफिट्स आहेत. सगळ्यात आधी इट इन्क्रीजेस पॉवर. ठीक आहे. या बॉडीजची जी पॉवर आहे टू होल्ड गव्हर्नमेंट अँड अदर एजन्सीज अकाउंटेबल ती इम्प्रूव्ह होते. राईट. कुठले कुठले पॉवर्स आर्टिकल 338 आणि 338A मध्ये मिळाले, तर पॉवर टू इन्व्हेस्टिगेट, पॉवर टू इन्क्वायर, पॉवर टू पार्टिसिपेट इन सोशो इकॉनॉमिक प्लॅनिंग. ठीक आहे. ह्या ज्या बॉडीज आहे ह्या शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब सेक्शनच्या सोशो इकॉनॉमिक प्लॅनिंग मध्ये ऍडवाइस पण करू शकतात आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये हेल्प पण करू शकतात, कारण त्यांची एक्सपर्टीज जी आहे ती इम्प्लिमेंटेशन मध्ये यूज होऊ शकते. ठीक आहे. आणि ह्या एक्सपर्टीजमुळे ते काय करू शकतात, काही इश्यूजचा स्टडी केल्यानंतर रेकमेंडेशन देऊ शकतात की कॉन्स्टिट्यूशनने SC/ST पॉप्युलेशनसाठी जे सेफ गार्ड प्रोव्हाइड केले, जे बेनिफिट प्रोव्हाइड केले, त्याचं बेटर इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकतं. ठीक आहे. याबद्दलचं रेकमेंडेशन देऊ शकतात. तर कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस मिळाल्यामुळे हे सगळे पॉवर्स नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स या दोन्हींना मिळतात. ऍट द सेम टाइम NC/ST आणि NC/ST चे जे रिपोर्ट्स आहेत, ठीक आहे, दॅट विल बी द अॅन्युअल रिपोर्ट्स. हे जे कमिशन हे रिपोर्ट्स प्रेसिडेंटकडे सबमिट करतात आणि प्रेसिडेंट these reports are tabled in the parliament. ठीक है. President causes these reports to be tabled in the parliament. ठीक है. President is responsible for tabling these reports in the parliament. यामुळे काय होतं की ह्या ज्या बॉडीचे जे रेकमेंडेशन्स आहेत किंवा जे ऑब्झर्वेशन्स आहेत याच्यावरती पार्लमेंटमध्ये डिबेट आणि डिस्कशन होतं. ठीक आहे. आणि जर काही इश्यूज असतील तर ते रूल्स, लेजिस्लेशन आणि पॉलिसी यांच्या थ्रू रिझॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. जे इश्यूज नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स
जे डिस्कस करतील त्यांच्या रिपोर्ट्समध्ये त्याच्यावरती रूल्स रेग्युलेशन्स होऊ शकतात आणि ते इश्यू रिझॉल्व्ह होऊ शकतात पार्लमेंटरी डिबेट आणि डिस्कशनमुळे. तर कॉन्स्टिट्युशनलायझेशनचे हे बेनिफिट्स पण आहे. पण आपण बघूया की कॉन्स्टिट्युशनलायझेशन झाल्यानंतरही ह्या बॉडीजचं परफॉर्मन्स कसं आहे. ठीक आहे, तर काही इश्यूज आहेत, जसं ऑन द स्पॉट इन्क्वायरी, ज्या अट्रॉसिटीजचे जे इन्सिडेन्सेस होतात, जसं आता आपण बघितलं रिसेंटलीच एक अट्रॉसिटीचा एक छोट्या मुलाच्या अगेन्स्ट इश्यू झालाय. तर असे जे आहेत इश्यूज त्याच्यामध्ये नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब ऑन द स्पॉट इन्क्वायरी करू शकतं. ठीक आहे, अगेन्स्ट कंप्लेंट्स ऑफ अट्रॉसिटीज. दुसरं, कुठले त्यांनी कामं केली आहेत एज्युकेशनल डेव्हलपमेंटमध्ये, फिमेल लिटरसी रेट इम्प्रुव्हमेंटमध्ये, किंवा गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्समध्ये, गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीजमध्ये SC/ST सेल्स. ठीक आहे, कंप्लेंट्स फास्टर रिझॉल्व्ह होण्यासाठी किंवा SC/ST रिलेटेड कुठल्याही गोष्टींचं ग्रीव्हन्स रिड्रेसल होण्यासाठी SC/ST सेल्स जे आहेत त्याचं इन्स्टिट्यूशनल सेटअप करणं, यामध्ये या दोन्ही बॉडीजचा चांगला हातभार आहे. ठीक आहे, पण यांचं मेजॉरिटी वर्क जे आहे ना ते कुठे आहे, दॅट इज रिमॉन्ड अराउंड गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये प्रमोशन, डिस्क्रिमिनेशन, हॅरॅसमेंट, हे सगळं गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या पुरतं मर्यादित राहिले. ठीक आहे, आणि एक ग्रासरूट कनेक्ट जे आहे या संस्थांचा, या दोन्ही ऑर्गनायझेशनचा, दोन्ही कमिशनचा ग्रासरूट कनेक्ट जो आहे तो कुठेतरी कमी आहे. आणि त्यामुळे काय होतं की जे विलेजेसमध्ये, मे बी फॉरेस्ट एरियाजमध्ये, मार्जिनल एरियाजमध्ये जे नीडी पॉप्युलेशन आहे SC/STचं त्यापर्यंत ह्या कमिशनचं काम पोहोचत नाहीये. ठीक आहे, तर हे इश्यूज का जनरेट झाले आपण बघूयात. डिस्पाइट कॉन्स्टिट्युशनल स्टेटस काही इश्यूज आहेत NCST आणि नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टमध्ये, ज्यामुळे त्यांचं जे काम आहे ते एवढं इफेक्टिव्ह नाहीये किंवा ग्रासरूट्स पर्यंत पोहोचू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपॉइंटमेंट्स. ठीक आहे, या दोन्ही कमिशन्सच्या मेंबर्स किंवा चेअरपर्सनची जी अपॉइंटमेंट आहे तिचा कुठलाही क्रायटेरिया नाहीये, त्यामुळं अपॉइंटमेंट्स कशा होतात, आर्बिट्ररी अपॉइंटमेंट्स होतात. ठीक आहे, बेस्ट टॅलेंट जे आहे ते या कमिशन्स पर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरं, यांची ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी कमी आहे. आपण बघितलं की इन्क्वायरी करणं, ऑन द स्पॉट इन्क्वायरीज अगेन्स्ट अट्रॉसिटीज किंवा पॉलिसीज इम्प्लिमेंट करणं, पॉलिसीजची ॲडवाइस देणं, याच्यासाठी त्यांना जी ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी आहे ती कमी आहे. या बॉडीजकडे कुठलीही इन्व्हेस्टिगेटिव्ह बॉडी नाही आहे या कमिशनकडे, त्यामुळं यांना दुसऱ्या बॉडी जसं स्टेट पोलीस आहे किंवा CBI आहे किंवा यासारख्या सेंट्रल एजन्सीजवरती किंवा स्टेटच्या एजन्सीजवरती डिपेंडंट राहावं लागतं फॉर कंडक्टिंग इन्क्वायरी, कारण यांच्या स्वतःच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह बॉडीज नाही आहे. त्यांचा स्टाफ पण जेवढं फंक्शन आहे ऑलमोस्ट 25% पॉप्युलेशनला सर्व्ह करतं. ह्या कमिशनला सर्व्ह करण्याचं मॅन्डेट आहे, पण तितकी त्यांची ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी नाही आहे, तेवढा स्टाफ त्यांच्याकडे नाही आहे. ठीक आहे, डिलेज आणि पेंडन्सी, ऑलमोस्ट 22,000 कंप्लेंट्स आर पेंडिंग. ठीक आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट हे एका RTI इन्क्वायरीमध्ये ही माहिती समोर आली आहे की 22,000 केसेस पेंडिंग आहे, कारण इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी तेवढी नाही आहे, फास्टर डिसिजन मेकिंग नाही आहे. आणि आणखी काय आहे, लॅक ऑफ एम्पॉवरमेंट. काही इन्सिडेन्सेसमध्ये असं आढळलंय की नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब्स जे आहे ते पॉवरलेस होतं त्या सिच्युएशन्समध्ये. जसं तुम्हाला माहिती असेल की डोंगरिया कोणची जी मुवमेंट आहे, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट रिलेटेड, ओडिसामधली ही ट्रायबल कम्युनिटी आहे आणि वेदांताच्या अगेन्स्ट आणि वेदांताचा प्लांट तिथे येणार होता आणि त्यांची डिस्प्लेसमेंट होणार होती. ठीक आहे, त्याच्या अगेन्स्ट डोंगरिया कोण कम्युनिटीने जी मुवमेंट केली त्यामध्ये नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब्सचं जास्त काही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. ठीक आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्टने जी जजमेंट दिली, फॉरेस्ट राईट्स ऍक्टचे जे नॉन कन्फॉर्मर्स आहे, फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006च्या मध्ये जे लँड राईट्स मिळालेत,
तर जी पॉप्युलेशन एलिजिबल नाही या लँड राईट्स साठी आणि फॉरेस्ट एरियाजमध्ये रिसाइड करण्यासाठी, फॉरेस्ट एरियाजमध्ये घरं बांधण्यासाठी, शेती करण्यासाठी जी एलिजिबल नाहीये त्या लोकांना सुप्रीम कोर्टने काय जजमेंट दिली होती की त्यांचं इव्हिक्शन करायला पाहिजे. तर या ऑर्डरच्या अगेन्स्ट खूप साऱ्या NGO, सिव्हिल सर्व्हिस ऑर्गनायझेशन, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन यांनी खूप मुवमेंट केली, प्रेशर ग्रुप्स फॉर्म केले, गव्हर्नमेंटच्या किंवा या निर्णयाच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट केलं, गव्हर्नमेंटला निवेदनं दिली की तुम्ही चेंज आणा. तर यामध्ये एवढ्या मोठ्या मुवमेंटमध्ये नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्सचा फारसा काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती. तर यातून आपल्याला काय दिसून येतं की या बॉडीज पॉवरलेस आहेत, ठीक आहे, ट्रूथलेस आहेत, ट्रूथलेस म्हणू शकतो आपण. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आउटकम ओरिएंटेशन नाहीये, ठीक आहे. These commissions have not been very successful in achieving stated objective. Stated objective काय आहे की प्रिझर्वेशन ऑफ कल्चर ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स किंवा एम्पॉवरमेंट ऑफ SC/ST पॉप्युलेशन. यामध्ये काय की these commissions have not been very successful. याचं एक एक्झाम्पल कसं देऊ शकतो आपण की वन ऑफ द क्रायटेरिया फॉर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स काय, प्रिझर्वेशन ऑफ ट्रायबल कल्चर, ठीक आहे. पण आपण बघू शकतो की 250 ट्रायबल लँग्वेजेस डिसअपिअर झाल्यात आणि तरीही नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स जे ह्या लँग्वेजेसचं प्रिझर्वेशन करण्यामध्ये असमर्थ राहिले. आणि दीज आर मेअर रिकमेंडरी. यांचे जे रिपोर्ट्स आहे, म्हणणं आहे, ऑब्झर्वेशन्स आहे, हे फक्त रिकमेंडरी नेचरचे आहे, हे एन्फोर्स करू शकत नाही. दे डू नॉट हॅव द पॉवर टू एन्फोर्स देम. त्यामुळे काय होतं की टूथलेस आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंट और पार्लियामेंट इज फ्री टू act upon them or not act upon them, ठीक आहे. that makes these commissions toothless. parliamentary disinterestedness. जरी अॅन्युअल रिपोर्ट्स प्रेझेंट केले असले पार्लमेंटमध्ये किंवा प्रेसिडेंटकडे गेलेले असले ते रिपोर्ट्स, तर असं ऑब्झर्व करण्यात येतं की दे आर नॉट टेबल टाइमली इन द पार्लमेंट. हे रिपोर्ट्स पार्लमेंटमध्ये वेळेवर प्रेझेंट केले जात नाहीत किंवा त्यांच्यावरती पुरेशा प्रमाणावर डिस्कशन होत नाही किंवा कधी कधी डिस्कशन होतच नाही. 2 किंवा 3 वर्ष हे रिपोर्ट जे ते धुळकात पडलेले असतात. तर मग इफेक्टिव्हनेस नाहीये या कमिशनचा. कमिशनचा इफेक्टिव्हनेस. आणि काय होतं जेव्हा डिस्कशन नाहीये तेव्हा हे जे SC/ST रिलेटेड जे इश्यूज आहेत ते बॅक बर्नरवर जातात. तर कुठले रिफॉर्म्स आपण घेऊन येऊ शकतो ज्यामुळे एक ऍक्च्युअल एम्पॉवरमेंट ह्या कमिशनशी करता येईल आणि त्यांचं जे कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे, ठीक आहे, दॅट वेलफेअर ऑफ SC and ST कम्युनिटी शुड बी अचीव. तर हे कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट त्यांना फुलफिल करता येईल. फर्स्ट इज रिअल एम्पॉवरमेंट. रिअल एम्पॉवरमेंट कसं करू शकतो, त्यांना क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचे पॉवर देणे, पॉवर टू पिनलाइज, ठीक आहे. जर एखादी एजन्सी असेल किंवा ऑर्गनायझेशन आहे, हे यांनी या कमिशनचं डिरेक्टिव्ह फुलफिल केलं नाही तर त्यांच्यावरती पेनल्टी, त्यांना फाईन करण्याची जी पॉवर आहे ही असायला पाहिजे कमिशन्सकडे. त्यानंतर अपॉइंटमेंट्स जे आहे एक इंडिपेंडंट बोर्डने करायला पाहिजे, ठीक आहे. गव्हर्नमेंटने आर्बिटरीली कुठल्याही अपॉइंटमेंट्स न करता एका इंडिपेंडंट बोर्डने अपॉइंटमेंट्स करायला पाहिजे. त्यानंतर ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी आपण बघितलं की काय होतं, 22,000 केसेस पेंडिंग आहेत, ठीक आहे, आणि खूप कमी स्टाफ आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी नाहीये. तर हे सगळे ऑर्गनायझेशनल इश्यूज रिझॉल्व्ह करायला पाहिजे, ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी बिल्डिंग करता यायला पाहिजे. यामध्ये आपण काय करू शकतो की ह्या कमिशनच्या रिजनल बेंचेस वाढवू शकतो, कारण मेजॉरिटीली दिल्लीमध्ये या कमिशन्स असल्यामुळे तिथून ग्राउंड लेवलचे जे इश्यूज आहे ते रिझॉल्व्ह करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि आपण बघितलं की ह्या कमिशनचा ग्रासरूट कनेक्ट बिलकुल नाहीये. तो कसा इम्प्रूव्ह करता येईल, रिजनल बेंचेस, लोकल ऑफिसेस हे वाढवता येऊ शकतात. त्यानंतर पार्लमेंटरी अकाउंटेबिलिटी. तुम्ही कॉन्स्टिट्युशनलायझेशन केलं, या बॉडीजला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं, पण तितकं महत्व पार्लमेंट त्यांना देतीये का? पार्लमेंट त्यांच्या रिपोर्ट्सवरती डिस्कशन पण करत नाहीये किंवा एक सिरियस डिस्कशन होत नाहीये. तर आपण पार्लमेंटची अकाउंटेबिलिटी जी आहे ती एस्टॅब्लिश करतो, त्याला एक फिक्स टाइम देऊ शकतो. या बॉडीजचे रिपोर्ट्स डिस्कस करण्यासाठी एक फिक्स टाइम देऊ शकतो, ठीक आहे. आणि त्यामध्ये जे गव्हर्नमेंट जे आहे, जे करेक्टिव्ह ऍक्शन्स गव्हर्नमेंट प्रपोज करेल त्यांच्या रेकमेंडेशन्स आणि ऑब्झर्वेशन्स वरती, ते गव्हर्नमेंट
अश्युरन्सेस एक्झामाइन पण करायला पाहिजे. ठीक आहे. आपण बघितलं की 75 इयर्स झाले तरी पण खूप साऱ्या अॅट्रॉसिटीच्या केसेस, ठीक आहे, वल्नरेबल सेक्शन खूप फ्रिक्वेंट आहे, खूप फ्रिक्वेंटली. ठीक आहे. आणि एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम काय आहे? इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम इन प्लेस आहे. ठीक आहे. खूप सारे स्कीम्स आहेत, पॉलिसीज आहेत, हे नॅशनल कमिशन्स आहेत. बट रिअल एम्पॉवरमेंट करताय का? व्हल्नरेबल सेक्शनची रिअल एम्पॉवरमेंट होत नाहीये. ती होण्यासाठी काय करायला लागेल? जे एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम आहे आपल्याला त्याला रिफॉर्म करायला पाहिजे आणि एक इमॅजिनेटिव्ह मॅनर मध्ये त्यांनी फंक्शनिंग करायला पाहिजे. ठीक आहे.